श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. रिकाम मन म्हणजेच कुविचाराचे धन. आता जर आपण पाहायला गेलो, जेव्हा आपण कुठलंही काम करत नाही तेव्हा आपल्या आजूबाजूची असणारी लोक आपल्याकडे पाहतात आणि सरळपणे बोलतात, याला काही कामधंदा नाही, कारण हा रिकामटेकडा आहे, याला कधीही बोलवा हा येईल. परंतु रिकाम मन, जेव्हा मन कोणतंही काम करत नाही किंवा व्यस्त नसतं, तेव्हा त्यात वाईट विचार सहजपणे येतात. ते सांगायला लागत नाही की चांगले विचार बाहेर व्हा, वाईट विचार अंतरी या, किंवा वाईट विचार बाहेर जा, चांगले विचार अंतरी या. बघा, प्रयत्न करा. आपण खुर्चीवर बसा, बेडवर बसलेलं असाल, जर आपण रिकामटेकडे असो ना, शरीराने आपण घरात आहोत, परंतु मनाने बेडवर बसलेलो आहोत आणि एकटेच आपण हसत आहोत, एकटेच आपण बघा स्वतःशी बोलत आहोत. का वाईट विचार येतात? बघा, वाईट विचार येणं म्हणजे ज्याप्रमाणे वाईट विचार सहजपणे येतात, जर तुम्ही तुमचं मन एखाद्या कामामध्ये किंवा चांगल्या विचारामध्ये जर गुंतवून ठेवलं नाही, तर नकारात्मक आणि वाईट विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. आपण आपल्या शरीराला जशी बघा एखादी सवय लावून देतो, दररोज आपल्याला जायचं आहे, दररोज आपण चालत जातो, दररोज आपण प्रवास करत असो, मग तसं मनाला रिकामं ठेवू नका. मनाला सुद्धा प्रत्यक्षपणे चांगल्या विचारामध्ये गुंतवून ठेवा, कुठल्या तरी कामामध्ये गुंतवून ठेवा. आणि जर काहीच नसेल तर एकच मात्र उपाय, ते म्हणजे स्मरणामध्ये नक्कीच गुंतवून ठेवा. नक्कीच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यामुळे नकारात्मक आणि वाईट विचार येणारच नाहीयेत. जेव्हा आपलं मन रिकामं असतं, तुमचं मन कोणत्याही कामामध्ये किंवा विचारात व्यस्त नसतं, तेव्हा ते रिकामं असतं. जर आपण मनाचा भाग पाहिला, आपण विचार करतो अरे मन पूर्णपणे रिकामं आहे, हातामध्ये मोबाईल आहे, नाही ते विषय, नाही ते विचार आपल्यामध्ये येत असतात. आणि शेवटी आपण विचार केला की वाईट विचारांमुळेच, वाईट पाहिलं की तेच विचार, तेच सर्व डोळ्यासमोर उभं राहतं. मग चांगले विचार केव्हा, चांगले गुण केव्हा आपल्यामध्ये येतील? मग ज्यावेळी रिकामं मन आणि कुविचारांचं धन. आता कुविचार कोणते आणि सुविचार कोणते? सुविचार म्हणजे चांगले विचार, कुविचार म्हणजे वाईट विचार. याचा अर्थ असा आहे की मन जेव्हा रिकामं असतं, तेव्हा त्यात वाईट, नकारात्मक आणि हानिकारक विचार सहजपणे येतात. आता आपल्याला सांगून आलेत का हो, नकारात्मक विचार मी तुमच्या शरीरामध्ये येणार आहे? नाही, ते स्वाभाविकच आहे. जे आपल्या डोळ्यांनी आपण पाहतो, जे आपण कानाने ऐकतो, तेच विचार आपल्यामध्ये येत असतात. परंतु आपले मन नेहमी कोणत्या तरी चांगल्या कामामध्ये किंवा विचारामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे. नाहीतर नकारात्मक विचार आपल्याला संपूर्णपणे घेरल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही दिवसभर काहीच काम केलं नाही, नुसते बसून राहिलात किंवा पडून राहिलात, तर तुमचं मन पूर्णपणे रिकामं राहील आणि मग वाईट गोष्टींचा तुम्ही विचार करायला लागाल सहजपणे, 100%. पण जर तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असाल, कुठल्या तरी कामामध्ये बिझी असाल, तर तुमचं मन कामामध्ये व्यस्त राहील आणि वाईट विचार तुमच्या मनात येणार नाही. आपल्या मनाला योग्य दिशेने वळवण्यासाठी
आणि वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी आपण प्रेरित करणं आवश्यक आहे. काय येतं तो वाईट विचार? बघा, जर आपण विचार केला, आपण आपल्यामध्ये एक प्रकारे शिकवण आणि एक प्रकारे सवय जर ठेवली तर वाईट विचार येणार नाही. परंतु आपण साहजिकच काय करत असतो, वाईट विचार हेच प्रत्यक्षपणे त्यांचाच विचार करत असतो. म्हणजे समर्थांनी कसा उत्तम असा बोध दिलेला आहे की एका गावात एक बघा प्रत्यक्षपणे एक तरुण राहत होता. तो खूप आळशी असायचा. त्याला कोणतेही काम करायला सांगितलं की तो करतच नसे आणि त्याला विचारलं तर तो सांगायचा, या कामामध्ये मला आवड नाही. त्याचं मन नेहमी रिकामं असायचं. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी वाईट विचार यायचे. आता वाईट विचार आले की तो नेहमी नकारात्मक गोष्टी करत राहायचा. एके दिवशी गावात एक साधू आले. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्यांनी त्या तरुणाला पाहिलं आणि त्याला विचारलं, काय रे, तुझ्या मनात नेहमी वाईट विचार का येतात? तरुण म्हणाला, माझं मन नेहमी रिकामं असतं म्हणून कदाचित असे होत असेल. साधूने त्याला सांगितलं, आपले मन नेहमी कोणत्या तरी कामात व्यस्त ठेव. जर मन रिकामं असेल तर ते वाईट विचारांचं घर बनत असतं. तू कोणता ना कोणता तरी काम कर, म्हणजे तुझ्या मनात चांगले विचार येतील. तरुणांनी प्रत्यक्षपणे ते साधूचं ऐकलं आणि त्याने गावात एक लहानशी बाग बनवायला सुरुवात केली. अनेक फुलझाडं, अनेक प्रत्यक्षपणे फळझाडं, बघा प्रत्यक्ष लहान लहान रोपं, आणि त्या कामामध्ये तो व्यस्त होता. सकाळी दररोज त्या बागेमध्ये येऊन त्या फुलांची, त्या पानांची, त्या रोपांची देखभाल करत असे. त्याला कामाची सवय झाली आणि त्याच्या मनामध्ये चांगले विचार येऊ लागले. कारण त्या फुलांकडे पाहून, या पानांकडे पाहून, नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून बघा सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. म्हणजे आपल्या मनात नेहमी चांगलं आणि रचनात्मक विचार असले पाहिजेत. यासाठी आपल्याला नेहमी कोणत्या तरी कामात व्यस्त राहणं गरजेचं आहे. जर आपलं मन रिकामं असेल तर ते वाईट विचारांचं घर बनतं आणि नेहमी आपले जीवन नकारात्मकतेने भरून जातं. मग कोणीही आपल्या घरी आलं की आपल्याशी संवाद साधताना बघा आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात. कोणी आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे काही बोलत असेल तरीसुद्धा आपण निगेटिव्ह बोलत असतो. असं का होतं? सकारात्मक दृष्टिकोनातून, पॉझिटिव्ह विचारातून आपण विचार करणं गरजेचं आहे. आपलं मन जर रिकामं असेल तर भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताचं स्मरण करणं गरजेचं आहे. कारण याच स्मरणातून प्रत्यक्षपणे मनाचे श्लोक कोणासाठी दिलेत तर मनासाठी दिलेत, शरीरासाठी नाही. म्हणून मनाला एक प्रकारे चांगली संगत कशी प्राप्त होईल आणि त्यामुळे त्या मनाला, जसं मन इंद्रियाचा राजा आहे आणि मनाच्या सर्व बघा बोलण्यावरून सर्व इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये कर्म करत राहतात. म्हणून आपल्याकडून काही वाईट होता कामा नये, आपल्यामध्ये वाईट विचार येता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर निगेटिव्ह असू किंवा आपण जर नकारात्मक असू, तो कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर वाईट विचार आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते वाईट विचार आपल्यामधून बंद व्हावेत यासाठी आपला देह
प्रत्यक्षपणे परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे आणि परमेश्वराचं भजन कीर्तन बघा, उपासना, भक्ती त्यामध्ये संपूर्णपणे आपला देह असला पाहिजे. तर जर आपण भगवंताच्या चरणी नामस्मरण करत असू तर आपल्यामध्ये वाईट विचार येण्याची गरजच भासणार नाही आणि आपल्यामध्ये ते वाईट विचार येणार सुद्धा नाही. म्हणून भगवंताच्या चरणी निवेदन ठेवता आलं पाहिजे, हे परमेश्वरा, माझ्या अंतःकरणामध्ये का वाईट विचार येत आहेत हे संपूर्णपणे बंद झाले पाहिजेत. बघा, संपूर्णपणे निवेदन हे पूर्ण नक्कीच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.